आज राज्याचं अर्थसंकल्प सादर केला जात आहे। मात्र दरवेळेस हा अर्थसंकल्प अर्थमंत्री म्हणून अनेक वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दिवंगत अजित पवार हे सादर करत होते। मात्र यंदा ते आपल्यात नाही आहेत आणि याच सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्याबरोबर अमोल मिटकरी जे आहेत। अमोलजी, खरं तर नेहमी आपण बघितलंय की हा अर्थसंकल्प उत्कृष्टरित्या हा अजितदादांनी सादर केलेला आपल्याला पाहायला मिळाला। अतिशय अभ्यासपूर्वक आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि हिताचा असा हा अर्थसंकल्प सादर केला जात होता। मात्र यंदा दादा नाही आहेत आणि दादा नसतानाचा हा असा अर्थसंकल्प सादर होतोय। काय नेमकी भावना, आज दादांना किती मिस करताय? हे म्हणजे आषाढी वारीला जाऊन विठ्ठलाच्या मंदिरात विठ्ठल नसणे, समजा विठ्ठलाची मूर्ती कोणी चोरून नेली आणि विना विठ्ठलाच्या मूर्तीचा गाभारा सोळखांबी मंडपाच्या समोरचा, तसं जर चित्र तुम्ही असं कल्पना केली का विठ्ठलाची मूर्ती चोरलेली आहे आणि पंढरपूरला आपण आहोत विठ्ठल दर्शन घ्यायचं आहे, तर ती जी भावना असेल तशी भावना आज आहे की सर्वसामान्यांचा बजेट मांडणारा व्यक्ती 12व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना दादांचं येणं, दादांचं ब्रीफकेस घेऊन उभं राहणं, दादांचा पूर्ण टॉप टू बॉटम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं स्वच्छ राहणीमान आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जाणं आणि अभिवादन करतानाही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची कशी काळजी विधिमंडळानं घेतली ते बारकाव्यानं पाहणं आणि त्याच्यानंतर महाराजांना मुजरा घालून अर्थसंकल्प सादर करताना तुकोबाच्या अभंगानं सुरुवात करणं, हे जे काही सगळं असं सौंदर्यपूर्ण अर्थसंकल्पाचं एक चालतं बोलतं मूर्तिमंत विद्यापीठ अजितदादा होते, ते विद्यापीठ आज या अधिवेशनात नसणं मला असं वाटते हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातूनही दुर्दैवी आहे आणि आमच्यासारख्याच्या दृष्टिकोनातून तर 28 जानेवारी जसा काळा दिवस तसा आजचा दिवससुद्धा राज्याच्या दृष्टिकोनातून काळा दिवसच आम्ही मानतो। अमोल, एक प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेस अर्थसंकल्पात बऱ्याच गोष्टी केल्या गेल्यात किंवा सांगितल्या गेल्यात पण त्या झालेल्या पाहायला मिळाल्या नाही। त्यातली एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी। तुम्ही अनेकदा बघितलं असेल की आता शेतकऱ्यांवर अनेक वेळेस संकटे सुद्धा ओढवली गेली, असं असताना यंदा तरी दिलासा मिळेल आणि काय वाटतं यंदाच्या अर्थसंकल्पात काय काय असेल? मी काल माननीय कृषी मंत्री दत्तमामांचं एक स्टेटमेंट ऐकलंय कुठंतरी की 30 जूनपर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं मी ऐकलंय। आता त्याकरता किती आर्थिक तरतूद केलेली आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याकरता किती निधी काढून ठेवलेला आहे, लाडकी बहीण योजनेवर त्याचा काही परिणाम होतोय का, या सगळ्या गोष्टींना ते पाहणं महत्त्वाचं आहे। पण शेतकऱ्यांची आस या गोष्टीकरता लागून आहे। त्याच्यामुळे दादांनी दत्ता मामांसोबत अनेकदा बोलून हे गोष्ट मात्र व्यक्त केली होती की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आपण तात्काळ पावलं उचलली पाहिजे आणि आज दादा असते तर कदाचित ती घोषणा दादांच्या तोंडून पण होण्याची शक्यता नाकारता आली नसती। हा अर्थसंकल्प सादर करायच्या आधी दादांनी बऱ्याच गोष्टीची तयारी केली होती, प्रत्येकाशी बोलणं केलं होतं, त्या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला होता। तुमच्याशी अर्थसंकल्पाच्या या आधी म्हणजे दादा ज्यावेळेस होते त्यावेळेस काही चर्चा झाली होती का? तुमचे जे महत्त्वाचे मुद्दे होते किंवा त्या सगळ्या संदर्भात तुम्ही त्यांच्याशी काही चर्चा केली होती? हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दादांना ज्यावेळेस मी भेटलो त्यावेळेस मी स्वतः कापसाची खरेदी CCIची जी मर्यादित आहे ती सरकारी हमीभावाची खरेदी त्याची मर्यादा वाढवून घेण्याच्या संदर्भात दादांना विनंती केली होती। ती दादांनी जयकुमार रावल पणन मंत्री आहेत त्यांना फोन करून आणि केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा करायला लावून ती मागणी पूर्ण केली। सोयाबीनच्या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावानं खरेदी करण्यासंदर्भात मर्यादा होत्या, ती सुद्धा वाढीव मागणी दादांनी मान्य केली आणि ते करत असताना आमच्या कॉटन उत्पादक बेल्ट जो आहे अकोल्यामध्ये तिथे टेक्स्टाईल सारखे हब उभे झाले पाहिजे, तर दादा म्हणत तसा प्रोजेक्ट आणा, आम्ही त्याच्यावर काहीतरी तरतूद करून देतो। मी म्हणायचो दादा तुम्ही साखर कारखान्याला नेहमी वाढीव मदत करता, बँकांना मदत करता, पण कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पण थोडंसं गाव पातळीवर जमीन एखादा समजा माझं गाव आहे 150 क्विंटल कापसाचं उत्पन्न होतं त्या गावामध्ये सरासरी, पण तिथे जागा उपलब्ध नाही, तर तशी तरतूद ग्रामविकासकडून करत E क्लासची जागा किंवा वन विभागाकडून फॉरेस्टची जागा F क्लासची जागा अशा जागा जर करून देता आल्या तर त्याला स्पिनिंग मिल टाकता येणार, गावातला उद्योग गावात राहणार, गावातला पैसा गावात राहणार। तर याकरता दादा सकारात्मक होते, आग्रही होते आणि दादांना ते आवडायचं आणि तशी माझी चर्चा झाली होती। पण ते कागद माझे तयार आहेत, पण ते प्रोजेक्ट सादर कसा करायचा आता कोणाकडे करायचा तो एक आजचा अर्थसंकल्प अर्थात मुख्यमंत्री सादर करतात, मात्र उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आहेत। भविष्यात त्यांनी हा अर्थसंकल्प दादांसारखाच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हिताचा सादर करावा आणि त्यांना पाहावं अर्थसंकल्प सादर करताना, अशी काही इच्छा
नाही, अर्थातच मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर जेव्हा सुनेत्रा वहिनी विराजमान झाल्या त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी स्पष्टपणे सांगितलं होतं की हा अर्थसंकल्प मला मांडावा लागेल, कारण वहिनींचा आता नवीनच त्यांनी हे केलं आणि दुःखातून पण ते सावरल्या नाहीत. त्यामुळे अर्थ खातं सुद्धा राष्ट्रवादीकडे राहावं आणि राहणार ही कार्य करण्याची भावना पण त्यांनी बोलून दाखवली होती. त्यामुळं जर हे अर्थ खातं राष्ट्रवादीकडेच राहिलं तर पुढचा अर्थसंकल्प दादांच्या रूपातून आदरणीय सुनेत्रा वहिनींनी मांडावा आणि तो क्षण तरी आम्हाला महाराष्ट्राला पाहता यावा अशी अपेक्षा करणं काही वावगं नाही. अगदी शेवटचा प्रश्न, हा यंदाचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या हिताचा असणार? 100% महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या हिताच्या दृष्टीनंच हा अर्थसंकल्प दादांनीच तयार केला होता. तोच आता थोडासा तयार, आणखी त्यात काही पूर्तता राहिली असेल त्याची पूर्तता करून आज राज्याचे मुख्यमंत्री ते मांडतील आणि त्यातून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल एवढं मात्र मी सांगतो. धन्यवाद. आपल्यासोबत अमोल मिटकरी जी होते. आणि हा जो अर्थसंकल्प आहे तो अर्थात दादांनी तयार केला होता, मात्र त्याची पूर्तता ही आता करण्यात येते आणि महाराष्ट्राच्या हिताचाच हा अर्थसंकल्प असणार. महायुती हा अर्थसंकल्प मांडते, त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचा असल्यामुळे सगळ्या गोष्टी या त्यांच्या दृष्टीने असतील असं मत त्यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळालं आणि दादांच्या आठवणींना सुद्धा उजाळा या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.